नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप सरळ वाटतो, पण त्याच्यात खूप कंगोरे आहेत. बरोबर. विषय आहे आपल्या भारतीय संविधानाचा. म्हणजे बघा ना, आपल्या मनात एकीकडे एक प्रतिमा आहे की आपलं संविधान म्हणजे एक पवित्र ग्रंथ आहे. हो, ज्याला कोणी हात लावू शकत नाही. अगदी. पण मग लगेच आपण दुसरीकडे वाचतो की अरे गेल्या 70-75 वर्षात यात 100पेक्षा जास्त वेळा बदल झालेत. आणि हाच तो विरोधाभास आहे. इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. म्हणजे जर संविधान इतक्या वेळा बदलता येतं, तर मग ते पूर्णपणे का नाही बदलत जाऊ शकत? कोणीही उठून ते नव्याने का लिहू शकत नाही? बरोबर, हाच प्रश्न आहे. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि हा सगळा गोंधळ दूर करून एक सरळ, सोपं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या चर्चेचं सार जर एका वाक्यात मांडायचं असेल तर ते वाक्य असं आहे: संविधान बदलता येतं, पण संविधान नष्ट करता येत नाही. अगदी समर्पक वाक्य आहे हे. तर हे वाक्य नेमकं काय सांगतं, यामागे कोणता कायदेशीर आणि ऐतिहासिक संघर्ष दडला आहे, हेच आपण आज उलगडणार आहोत. सुरुवात त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून करूया का? हो, नक्कीच. तो गैरसमज म्हणजे आपलं संविधान म्हणजे दगडावरची रेष आहे. बरोबर. एकदा लिहिलं ते कायमचं. हो, त्यात बदल शक्यच नाही असं अनेकांना वाटतं. पण मग त्या 100पेक्षा जास्त दुरुस्त्यांचं काय? तो आकडाच खोटा ठरवतो या गोष्टीला. हे अर्धसत्य आहे असं मी म्हणेन. अर्धसत्य कसं काय? कारण वस्तुस्थिती ही आहे की ज्यांनी संविधान लिहिलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे दूरदृष्टीचे लोक, त्यांना हे पक्क माहीत होतं काय? की काळानुसार देशाच्या गरजा बदलतील, समाज बदलेल आणि बदलत्या गरजानुसार कायद्यांमध्येही बदल व्हायला हवेत. अच्छा, म्हणजे त्यांना याची कल्पना होती. हो, म्हणूनच त्यांनी स्वतः संविधानात बदल करण्याची एक प्रक्रिया घालून दिली, जिला आपण दुरुस्ती किंवा अमेंडमेंट म्हणतो. अगदी अमेंडमेंट. म्हणजे आपलं संविधान हे संग्रहालयात ठेवलेली वस्तू नाही, तर ते एक जिवंत दस्तऐवज आहे. एक लिव्हिंग डॉक्युमेंट. बरोबर, जे काळाबरोबर श्वास घेतं आणि स्वतःला बदलतं. ठीक आहे, म्हणजे हे स्पष्ट झालं की 100पेक्षा जास्त बदल शक्य आहेत आणि ते झालेही आहेत. मग माझा मूळ प्रश्न पुढा येतोच. ही नष्ट करता येत नाही वाली अदृश्य भिंत आली कुठून? संसदेला कोण थांबवतं? म्हणजे समजा एखाद्या पक्षाकडे प्रचंड बहुमत असेल तर ते काही बदलू शकतात ना? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. आणि तुम्ही जी अदृश्य भिंत म्हणालात ना, ती अदृश्य असली तरी पोलादी आहे. अच्छा. याच भिंतीला कायदेशीर भाषेत मूलभूत रचना किंवा बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतात. बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत रचना. हो, हाच तो सिद्धांत आहे जो संसदेच्या संविधान बदलण्याच्या अधिकारावर एक लक्ष्मण रेषा आखतो. मूलभूत रचना हा शब्द ऐकायला खूप मोठा आणि जरा अस्पष्ट वाटतोय. म्हणजे उद्या सरकारने एखादा कायदा बदलला तर तो मूलभूत रचनेचा भाग आहे की नाही हे कोण आणि कसं ठरवणार? बरोबर. याची काही निश्चित यादी आहे का संविधानात? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाने अनेक वर्ष देशाचं राजकारण आणि न्यायव्यवस्था ढवळून काढली आहे. अच्छा. मूलभूत रचना हा शब्द किंवा त्याची कोणतीही तयार यादी मूळ संविधानात कुठेही लिहिलेली नाही. अरे, मग ही संकल्पना आली कुठून? ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक संघर्षातून विकसित केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर मूलभूत रचना म्हणजे संविधानाचा तो आत्मा आहे. आत्मा? हो, किंवा त्याचा DNA म्हणा. जो काढून टाकला तर भारताची जी आजची ओळख आहे तीच नष्ट होईल. ओके, म्हणजे हा संविधानाचा आत्मा आहे. मग या आत्म्यात, या DNA मध्ये नेमकं काय काय येतं? काही ठोस उदाहरणं देता येतील का? हो, याची काही प्रमुख उदाहरणं आपल्या श्रोत्यांमध्ये दिली आहेत, जी न्यायालयाने वेगवेगळ्या निकालांमधून स्पष्ट केली आहेत. सांगा ना. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी. लोकशाही म्हणजे देशाचा कारभार लोकांच्या मतानेच चालेल. निवडणुका होतील आणि सत्ता लोकांच्या हाती राहील. सरकार कितीही शक्तिशाली असलं तरी आपण निवडणुकाच रद्द करतो असं म्हणू शकत नाही. अजिबात नाही. दुसरं महत्त्वाचं तत्व आहे संविधानाचं सर्वोच्चत्व, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अच्छा, म्हणजे देशात कोणीही संविधानापेक्षा मोठं नाही. कोणीही नाही. पंतप्रधान, संसद, न्यायालय कोणीही नाही. तिसरं, कायद्यापुढे सर्वांची समानता. म्हणजे जात, धर्म, लिंग किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेद कायदा करणार नाही. आणि यासोबतच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता हेही असतीलच, बरोबर? निश्चितच.
न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य म्हणजे न्यायालये कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निपक्षपातीपणे काम करू शकतील. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकारचा कोणताही एक धर्म नसेल आणि ते सर्व धर्मांना समान वागणूक देईल. यासोबतच संघराज्य पद्धती म्हणजे केंद्र आणि राज्यांमधला अधिकारांचा समतोल. ही सगळी तत्त्व मिळून भारताची मूलभूत रचना तयार होते. अगदी तो लोकशाही राष्ट्रच राहणार नाही. हे सगळं ऐकून एक गोष्ट तर पटतीये की ही तत्व खूप पायाभूत आहेत. पण माझा तोच प्रश्न आहे की ही संकल्पना आली कुठून? जर ती मूळ संविधानात लिहिलेली नव्हती तर मग ती न्यायव्यवस्थेने आणली कशी? यामागे काहीतरी मोठी कहाणी असणार. हो, आणि ही कहाणी म्हणजे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. याची सुरुवात आपण डॉक्टर आंबेडकरांच्या एका इशाऱ्यापासून करू शकतो. अच्छा. संविधान सभेत बोलताना ते म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल. बापरे, म्हणजे त्यांना ही भीती होती. कुठेतरी होती की भविष्यात प्रचंड बहुमत असलेलं सरकार सत्तेचा गैरवापर करून संविधानाचा मूळ हेतूच बदलून टाकेल. ही एक वैचारिक ठिणगी होती असं म्हणूया. म्हणजे धोक्याची घंटा त्यांनी तेव्हाच वाजवली होती. पण या वैचारिक ठिणगीचा वणवा कधी झाला? याला कायदेशीर स्वरूप कधी मिळालं? त्यासाठी आपल्याला 1960 आणि 70च्या दशकात जावं लागेल. तो काळ होता जेव्हा देशात राजकीय वातावरण खूप तापलेलं होतं. इंदिरा गांधींचा काळ? हो, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये एक प्रकारचा संघर्ष पेटला होता. या संघर्षाच्या केंद्रस्थानी होतं कलम 368. कलम 368? हो, हे कलम संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार देतं. सरकारचं म्हणणं होतं की हा अधिकार अमर्याद आहे, आम्ही काही बदलू शकतो, अगदी मूलभूत हक्क सुद्धा. आणि न्यायव्यवस्थेचं काय म्हणणं होतं यावर? न्यायव्यवस्थेची भूमिका हळूहळू विकसित होत गेली. याची पहिली मोठी पायरी होती 1967 सालची गोलकनाथ केस. गोलकनाथ खटला. हो, ह्यात सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच ठाम भूमिका घेतली की संसद नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊ शकत नाही. हा सरकारसाठी मोठा धक्का होता. मग सरकारने काय केलं? यानंतर सरकारने संविधानात 24वी आणि 25वी दुरुस्ती करून न्यायालयाचा तो निर्णयच पलटवला आणि संसदेचा अधिकार पुन्हा अमर्याद असल्याचं स्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रकारचा कायदेशीर बुद्धिबळाचा डाव सुरू होता. वा, म्हणजे सरकार एक चाल चालायचं आणि न्यायालय दुसरी. या डावाचा शहमात कधी झाला? तोच तो निर्णायक क्षण 1973 साल. देशात सरकार आणि न्यायव्यवस्थेतला तणाव शिगेला पोचला होता. आणि तेव्हाच केशवानंद भारती नावाचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात आला. गंमत म्हणजे हा खटला केरळमधील एका मठाच्या जमिनीच्या हक्कांसाठी होता, पण त्याचा निकाल भारताचं भवितव्य ठरवणार होता. अच्छा. या खटल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात मोठं म्हणजे 13 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं. 13 न्यायाधीश. हा आकडाच सांगतो की प्रकरण किती गंभीर होतं. हो, तब्बल 68 दिवस सुनावणी चालली आणि जो निकाल आला त्याने भारतीय लोकशाहीचा चेहराच बदलून टाकला. काय होता तो निकाल? हा निकाल 7-6 अशा अगदी काठावरच्या एका मताच्या बहुमताने दिला गेला. फक्त एका मताने? हो, न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद अंशतः मान्य केला. ते म्हणाले, हो, कलम 368 नुसार संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे. पण, आणि हा पण सर्वात महत्वाचा होता. काय होता तो पण? पण हा अधिकार अमर्याद नाही. तुम्ही घराची डागडुजी करू शकता, रंगरंगोटी करू शकता, भिंतीही हलवू शकता, पण तुम्ही घराचा पायाच उखडून टाकू शकत नाही. आणि हाच पाया म्हणजे मूलभूत रचना. अगदी बरोबर. इथूनच या सिद्धांताला कायदेशीर आणि पोलादी कवच मिळालं. 7-6 म्हणजे एका न्यायाधीशाचं मत इकडे तिकडे झालं असतं तर आज चित्र कदाचित वेगळंच असतं. अविश्वसनीय आहे हे. खरंय. आता ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक ठोस उदाहरण घेऊ शकतो का? समजा उद्या कोणत्या पक्षाला लोकसभेत 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, प्रचंड बहुमत, आणि त्यांनी ठरवलं की आतापासून देशात निवडणुकाच होणार नाहीत. हे शक्य आहे का? नाही, अजिबात नाही. हेच मूलभूत रचनेच्या सिद्धांताचं सामर्थ्य आहे. पण त्यांच्याकडे बहुमत आहे. असू दे. संसदेने जरी असा कायदा 543 पैकी 543 खासदारांच्या मताने मंजूर केला तरी तो सर्वोच्च न्यायालयात पहिल्याच दिवशी रद्द होईल. का? कारण निवडणुका बंद करणं हा थेट लोकशाहीवर हल्ला आहे, जी आपल्या मूलभूत रचनेचा कणा आहे. अच्छा.
एकच नेता आयुष्यभर राज्य करेल किंवा न्यायालय बंद असे कायदेसुद्धा घटनाबाह्य ठरतील. पण हे फक्त काल्पनिक उदाहरण आहे ना, की असं काही खरंच घडण्याचा प्रयत्न झालाय? हे उदाहरण काल्पनिक असलं तरी याच्या जवळ जाणारे प्रयत्न झाले आहेत. खरंच? हो. आणीबाणीच्या काळात 39व्या घटनादुरुस्तीद्वारे असं ठरवण्यात आलं होतं की पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. अरे देवा. हे कायद्यापुढे समानता आणि न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य या मूलभूत तत्वांच्या विरोधात होतं. पुढे सर्वोच्च न्यायालयाने या दुरुस्तीचा तो भाग रद्द केला. म्हणजे हे फक्त पुस्तकातले नियम नाहीत. अजिबात नाही. हा एक जिवंत आणि कार्यरत सिद्धांत आहे. म्हणजे बहुमत असलं तरी संसद मनमानी करू शकत नाही, कारण त्यांच्यावर मूलभूत रचनेचं बंधन आहे. आता ही संकल्पना पूर्णपणे स्पष्ट झाली. हो. हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये खूप सोपी आणि सुंदर उपमा दिली आहे. हो. ती उपमा या संपूर्ण चर्चेचा सार आहे. ती उपमा आहे शरीर आणि हृदयाची. शरीर आणि हृदय. असं समजा की आपलं संपूर्ण संविधान म्हणजे एक शरीर आहे. ठीक आहे. आणि संविधानाची मूलभूत रचना म्हणजे त्या शरीरातील हृदय आहे. शरीर आणि हृदय समर्पक वाटतंय. अगदी. बघा, आपलं शरीर जिवंत राहण्यासाठी आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासाठी बदलत राहतं. हो. कधीकधी आजारपणामुळे किंवा अपघातामुळे शरीरावर शस्त्रक्रिया करावी लागते. हो, करावी लागते. एखादा अवयव बदलावा लागतो. हे अगदी संविधानातील दुरुस्त्यांसारखं आहे. अच्छा. जीएसटी आणणं ही एक मोठी आर्थिक शस्त्रक्रिया होती. महिलांना आरक्षण देणं ही एक सामाजिक शस्त्रक्रिया. अशा अनेक शस्त्रक्रिया म्हणजे दुरुस्त्या या शरीरावर गरजेनुसार केल्या जाऊ शकतात आणि केल्या पाहिजेत. बरोबर. पण मग हृदयाचं काय? इथेच खरा मुद्दा आहे. तुम्ही शरीरावर कितीही शस्त्रक्रिया करा, पण जर कोणी म्हटलं की आपण या शरीरातील हृदयच काढून टाकू, तर काय होईल? शरीर जिवंतच राहणार नाही, त्याचा मृत्यू होईल. तसंच संविधानाचं आहे. तुम्ही त्यात दुरुस्त्या करा, पण जर तुम्ही त्याची मूलभूत रचना म्हणजे त्याचं हृदय काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही संविधान बदलत नाहीयेत. तर ते नष्ट करत आहात. बरोबर. आणि हेच केशवानंद भारती निकालाने अशक्य करून ठेवलं आहे. तुम्ही लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता यांसारखी तत्त्व काढून घेऊ शकत नाहीत, कारण ते या देशाच्या संविधानिक शरीराचं हृदय आहे. वा. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जीएसटी सारखा कायदा आणणं ही एक मोठी शस्त्रक्रिया झाली, जी गरजेची होती. पण निवडणुकाच बंद करणं म्हणजे हृदय काढून टाकण्यासारखं आहे. आता बरोबर समजलं. अगदी बरोबर. या एका रूपकाने सगळा विषय सोपा होतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो? आपण हे समजून घेतलं की भारतीय संविधान हे दगडावरची रेष नाही, ते एक प्रवाही जिवंत दस्तऐवज आहे. हो. त्यात 100 पेक्षा जास्त वेळा बदल झाले आहेत, कारण ते काळासोबत बदलण्यासाठीच बनवलं गेलं आहे. पण त्याच वेळी या बदलांना एक लक्ष्मण रेषा आहे. ती रेषा म्हणजे संविधानाची मूलभूत रचना. हो. लोकशाही, कायद्याचं राज्य, धर्मनिरपेक्षता यांसारखी तत्व जी आपल्या देशाची ओळख आहेत. आणि 1973च्या केशवानंद भारती खटल्याने हे स्पष्ट केलं की संसदेला हे हृदय काढून टाकण्याचा अधिकार नाही. आणि म्हणूनच आपल्या चर्चेच्या सुरुवातीला वापरलेले ते शक्तिशाली वाक्य आता अधिक अर्थपूर्ण वाटतंय. कोणतं? संविधान बदलणं शक्य आहे, पण लोकशाही संपवणं अशक्य आहे. अगदी. या एका वाक्यात सगळं सार आलं. आणि ही चर्चा संपवताना आपल्या स्रोतांच्या पलीकडे जाऊन एक विचार